नमस्कार मंडळी, मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी अर्थात तुमची ॲस्ट्रो दोस्त के आणि तुम्ही पाहत आहात नक्षत्र ज्योतिष. जुलै 2026 हा महिना कन्या लग्न राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक लाभ, ध्येयपूर्ती, करिअरमधील यश आणि शिस्तबद्ध जीवनाची सुरुवात करणारा ठरणार आहे. महिन्याच्या शेवटी शनी वक्री झाल्यानंतर आरोग्य आणि दैनंदिन दिनचर्येकडे विशेष लक्ष देण्याची गरज भासेल. शुक्राचा 12व्या भावातील प्रभाव. हा शुक्र द्वितीयेश व नवमेश आहे व तो 12व्या भावात आहे. त्यामुळे मौज मजा ऐशो आरामावर जास्त खर्च होईल. लांबचे प्रवास घडतील. परदेश भ्रमण होईल. बुध वक्रीचा प्रभाव. 7 जुलै ते 24 जुलैपर्यंत बुध वक्री राहील. करिअरशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना संयम ठेवा. प्रवासाचे नियोजन आणि महत्त्वाचे कागदपत्र नीट तपासा. 24 जुलैनंतर अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील. सूर्याचा 11व्या भावातील प्रभाव. सूर्य 11व्या भावात प्रवेश करणार आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. सरकारी कामांमध्ये यश मिळेल. मित्रांकडून फायदा होईल. करिअर आणि आर्थिक स्थिती. हा महिना करिअरसाठी अत्यंत अनुकूल आहे. नवीन नोकरी, बढती किंवा व्यवसाय विस्ताराचे योग आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. 24 जुलैनंतर मोठे करार किंवा गुंतवणूक करणे अधिक लाभदायक ठरेल. 27 जुलैपासून शनी वक्री. शनी 6व्या भावात वक्री होणार आहे. आरोग्य, दैनंदिन कामे आणि शिस्त यांचा पुनर्विचार करावा लागेल. जुन्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कामामध्ये सातत्य आणि नियमितता ठेवा. हीच शिस्त पुढील काळात मोठे यश देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. संवाद अधिक स्पष्ट होईल. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्य, पचनसंस्था, रक्तदाब आणि झोप याकडे लक्ष द्या. नियमित व्यायाम आणि योग्य आहार महत्त्वाचा ठरेल. जुलै 2026 कन्या लग्न राशी निष्कर्ष. करिअर, प्रतिष्ठा आणि आर्थिक लाभासाठी हा महिना उत्कृष्ट आहे. शनी वक्रीचा काळ स्वतःला अधिक शिस्तबद्ध बनवण्यासाठी वापरा. मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी अर्थात तुमची ॲस्ट्रो दोस्त के. वैयक्तिक कुंडली मार्गदर्शनासाठी 8805782704 या नंबरवर संपर्क साधा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.